तर नमस्कार मित्रांनो, तुमच्या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर आपण आज यूट्यूब चॅनल मॉनिटायझेशनबद्दल बोलणार आहोत. तर यूट्यूब चॅनल मॉनिटाईज होण्यासाठी 1000 सबस्क्रायबर लागतात आणि 1000 सबस्क्रायबर बरोबरच 4000 वॉच टाईम कंप्लीट व्हायला पाहिजे. 4000 वॉच टाईम कंप्लीट जर झाला तर आपल्या शॉर्ट व्हिडिओजला कमीत कमी 10 मिलियन व्ह्यूज यायला पाहिजे. तर यूट्यूब चॅनलची सुरुवात कशी करायची, यूट्यूब व्हिडिओज कसे बनवायचे याबद्दल आपण माहिती घेणार आहोत. तर आपला पहिला मुद्दा येतो की आपण यूट्यूब चॅनल तर खोललेला आहे, पण व्हिडिओ कसा अपलोड करायचा. तर यूट्यूब चॅनलमध्ये व्हिडिओ अपलोड करण्यासाठी पहिले आपल्याला व्हिडिओ एडिट करावा लागतो. व्हिडिओ एडिटिंगसाठी आपल्याला VN किंवा कॅपकटमध्ये आपले व्हिडिओ एडिट करता येतात. कॅपकटमध्ये स्लो मोशन, फास्ट मोशन करू शकतो आपण, आणि जो बॅकग्राऊंड नॉईस असतो तो पण आपल्याला कॅपकटमध्ये म्हणजे कट करता येतो. आणि आपण कॅपकटमध्ये नॉईस कॅन्सलेशनसुद्धा करू शकतो. कॅपकटमध्ये भरपूर असे ॲनिमेशन्स व्हिडिओ पण आपल्याला फ्रीमध्ये डाउनलोड करता येतात. आणि कॅपकटमध्ये ॲनिमेशनसुद्धा भरपूर आपल्याला भेटतात. तर बेस्ट ॲप आहे कॅपकट. कॅपकटमध्ये आपण व्हिडिओ एडिटिंग 4K मध्ये एडिटिंग करू शकतो. 4K एडिटिंगसाठी कॅपकट हा बेस्ट ॲप आहे मित्रांनो. आता तुम्ही व्हिडिओ एडिटिंगसुद्धा केले आहे कॅपकटमध्ये. आता व्हिडिओ अपलोड कसा करायचा यूट्यूबवरती ते आता मी तुम्हाला सांगतो. व्हिडिओ अपलोड करण्यापूर्वी काहीतरी गोष्टी आपल्याला लक्षात ठेवाव्या लागतात मित्रांनो. पहिले व्हिडिओ अपलोड करण्यापूर्वी त्याला आपल्याला अनलिस्टेडमध्ये ठेवायचा आहे. यूट्यूबचा व्हिडिओ अनलिस्टेडमध्ये ठेवायचा. पूर्ण अपलोड झाल्यानंतर आपण त्याला व्यवस्थित बघायचं आहे की आपल्या व्हिडिओला रिस्ट्रिक्शन भेटलेलं आहे का नाही. रिस्ट्रिक्शनमध्ये नन असं दाखवतं. आपल्याला YT स्टुडिओ ॲप डाउनलोड करायचं आहे मित्रांनो. YT स्टुडिओ ॲप डाउनलोड करून तिथं आपल्याला बघायचं आहे की व्हिडिओ अनलिस्टेडमध्ये आहे आणि त्याला कोणत्याही प्रकारच्या रिस्ट्रिक्शन लागलेलं आहे की नाही. जर रिस्ट्रिक्शन लागलेलं नसेल तेव्हा आपल्याला बेस्ट असे हॅशटॅग अपलोड करायचे आहेत. तर यूट्यूब चॅनलसाठी हॅशटॅग कसे वापरायचे ते पण मी तुम्हाला सांगून देतो मित्रांनो. बेस्ट हॅशटॅग शोधण्यासाठी आपल्याला ब्राउझरमध्ये जायचं आणि सर्च करायचं यूट्यूबसाठी लागणारे बेस्ट हॅशटॅग. तर त्या ठिकाणी आपल्याला भरपूर असे हॅशटॅग भेटून जातात मित्रांनो. तिथून ते हॅशटॅग आपल्याला कॉपी करून घ्यायचे आणि इथं यूट्यूब YT स्टुडिओमध्ये टाकून द्यायचं. तिथे हॅशटॅग टाकून द्यायचं. जर तुमचे व्हिडिओ ब्लॉगिंग संदर्भात असतील तर ब्लॉगिंगचे हॅशटॅग वापरायचे. जर तुमचे व्हिडिओ काहीतरी शेतीविषयी संदर्भात असतील, शेतीच्या विषयावर असतील तर शेतीचे हॅशटॅग वापरायचे. जर तुमचे व्हिडिओ टेक्निकल संदर्भात असतील तर टेक्निकल हॅशटॅग वापरायचे मित्रांनो. तर टायटलमध्ये काय लिहायचे माहिती आहे का मित्रांनो. तर आपण टायटलमध्ये ज्याविषयी व्हिडिओ एडिटिंग केला आहे त्याच्याबद्दल लिहायचं आहे. व्हिडिओ पब्लिक केव्हा करायचा त्याबद्दल आता मी तुम्हाला सांगणार आहे. मित्रांनो, जे मोठे मोठे यूट्यूबर असतात ते केव्हाही व्हिडिओ अपलोड करण्याचा त्यांचा टायमिंग असतो. त्याच टायमिंगवर ते व्हिडिओ अपलोड करतात. तर त्यांचा टायमिंग काय असतो माहिती आहे का. ते सकाळी 7ला अपलोड करतात किंवा संध्याकाळी 6:30, पावणे 7 किंवा 8 अशा बेस्ट टाईमला व्हिडिओ अपलोड करतात. त्याचं कारण काय माहिती आहे का. तर संध्याकाळी पब्लिक येतं. तर मी 7:30 वाजता माझे व्हिडिओ अपलोड करतो. तुम्ही पण तुमचा बेस्ट टाईम बघून तुमचे व्हिडिओ अपलोड करायचे मित्रांनो. तर अशा नवनवीन व्हिडिओजसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.